तेज तत्वाची देवता माता दुर्गा आहे, वायू तत्वाची देवता भगवान भुवन भास्कर आहेत अर्थात सूर्यनारायण, आणि आकाश तत्वाची देवता भगवान विष्णू आहेत. ज्या पद्धतीने 5 भागभांडवलदाराच्या भांडवलावर जर एखादी कंपनी उभारल्या जात असेल आणि ती कंपनी उभारल्यानंतर ज्या भागभांडवलदाराचं जितकं भांडवल त्या कंपनीमध्ये गुंतलेलं असेल त्या पद्धतीने किंवा त्या प्रमाणामध्ये त्या भाग भांडवलदाराला मान मान्यता त्या कंपनीमध्ये दिल्या जाते. त्या पद्धतीने पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे 5 भांडवल आहेत. या भांडवलावर ही देहरूपी संपत्ती उभी आहे, ती कंपनी उभी आहे. आणि म्हणून या कंपनीच्या भाग भांडवलाचे जे काही भांडवलदार आहेत ते 5 देव आहेत. आणि म्हणून श्रीमद आद्य शंकराचार्यांनी आम्हाला त्या पंचदेवतेचं पूजन करण्याचं आदेश दिलेला आहे. आणि म्हणून धर्मशास्त्रामध्ये या 5 देवतेच्या पूजनाला प्रावधान आहे. फक्त फरक एवढा आहे की या प्रत्येकाची पूजा ही समानतेने केल्या जात नाही, त्याच्यात भिन्नता आहे. आणि त्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की शरीर जरी समान दिसत असलेत, त्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये जरी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही घटक असलेत तरी ते प्रत्येकाच्या शरीरात समसमानतेने नाही आहेत. प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्याच्यात भिन्नता आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मग एखादा माणूस आजारी पडल्यानंतर तो ज्या पद्धतीने दवाखान्यात जातो तर करायचे आणि नाडी परीक्षा करून त्याला पाहायचे की याची जी प्रकृती आहे ती कशी आहे, ती कफ, वात आणि पित्त याच्यापैकी नेमकी कफज आहे, वातज आहे का पित्तज आहे, याचं निरीक्षण करून त्याच्यावर औषधोपचार केला जायचा. त्या पद्धतीने वैदिक परंपरेमध्ये मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर या पंचदेवतेची पूजा करण्याचा प्रावधान आहे, आदेश आहे. परंतु माणसाने नेमके कुठल्या देवतेची आराधना करावी, शास्त्रकारांनी असं सरळ आदेश दिला नाही की तुम्ही याची पूजा करा. त्याच्याकरता तुम्ही योग्य श्रीगुरूंकडे गेलं पाहिजेत आणि योग्य श्रीगुरू तुमच्या प्रकृतीचं ते निदान करतात आणि मग ते निरीक्षण करून त्यांच्या लक्षात येतं की याच्या शरीरामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतापैकी कुठल्या भूताचा आधिक्य आहे. म्हणजे याच्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे का जल तत्व अधिक आहे, तेज तत्व अधिक आहे का वायू तत्व अधिक आहे का आकाश तत्वाचा आधिक्य आहे. आणि ज्याच्या शरीरामध्ये ज्या तत्वाचा आधिक्य असेल त्या तत्वाची अधिष्ठात्री देवता ही त्याची मुख्य देवता मानल्या जाते. तुम्ही म्हणा महाराज लक्षात येतं का? म्हणून लक्षात यायला काय झालं? अगदी तुमच्या समोर त्याचं प्रात्यक्षिक दाखवेल. काही लोक म्हणतात आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो होतो, इतके लोक होते, भरगच्च मंडप भरलेला होता, परंतु त्याच्यात एक माणूस असा होता त्याची लेकाची माती इतकी जळ होती, सगळ्या कृती झाल्या पण तो जाग्यावर बसलेला होता, तो उठलाच नाही. समजायचं पृथ्वी तत्व अधिक आहे, त्याची अधिष्ठात्री देवता भगवान शिवजी. लोक म्हणतात नाही लाखांनी लोक होते पण त्याच्यात एक असा पाणीदार